श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आहे मार्गशीर्ष गुरुवार मधला 5वा गुरुवार। सगळ्या माझ्या माता भगिनींना 5व्या गुरुवारच्या आणि शेवटच्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा। खूप छान उद्यापन करा व्हिडिओ काल आलेले आहेत, त्याची माहिती घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच उद्यापन कराल अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आता मकर संक्रांती जवळ आलेली आहे। 14 किंवा 15ला नेहमी मकर संक्रांती असते, यावेळेस 14ला भोगी आलेली आहे आणि विनायक चतुर्थी आहे। या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश उत्तरार्ध रात्री 2:42 होत आहे आणि 15 तारखेला मकर संक्रांती आहे। संक्रमण पुण्यकाळ सकाळी 7:17 ते सायंकाळी 6:20 आहे आणि मकर संक्रांती या वर्षीची अशा प्रकारे 15 तारखेला आहे। तर आता मकर संक्रांतीची आपण थोडक्यात माहिती घेऊया की काय आहे। या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो। यामुळे या सणाला मकर संक्रांती असे म्हटले जाते। नवीन वर्ष 2024 मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी केली जाईल। शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने माणसाला कधीही न संपणारे असे पुण्य मिळते, म्हणून तीर्थक्षेत्री जाऊन किंवा कुठल्याही एखाद्या नदीवर जाऊन स्नान करणे याला खूप सारे महत्त्व आहे। तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत हा साजरा होणारा नववर्षाचा पहिला मुख्य सण म्हणजे मकर संक्रांती। या वर्षी मकर संक्रांती नेमकी कोणत्या तारखेला आहे त्याचे तिथी आणि महत्त्व आपण जाणून घेऊया। तर कसं आहे, प्रत्येक महिन्यात सूर्याचे जे राशी परिवर्तन होत असते त्याला संक्रांत असे म्हणतात। वर्षभरात एकूण 12 संक्रांती येतात, जशा प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते, परंतु मकर संक्रांतीला काही खास महत्त्व असते। या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो। या सणाला मकर संक्रांती असे म्हटले जाते। या वर्षी 15 जानेवारी 2024 मध्ये मकर संक्रांत साजरी केली जाईल आणि नदीमध्ये स्नान सुद्धा केले जाईल। 2024 या वर्षी 15 जानेवारी रोजी गेल्या 2 वर्षापासून मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारी दिवशी आलेला आहे। पंचांगानुसार सकाळी 8:30 तर काशी पंचांगानुसार सकाळी 8:42 सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल। यामुळे 15 जानेवारीच्या दिवशीच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल। आता आपण बघूया मकर संक्रांतीचे मुहूर्त। 2024 या वर्षात मकर संक्रांती 15 जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे। सकाळी 8:30 आणि 8:42 या दिवशी उत्तम मुहूर्त आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री 11:11 पर्यंत वरियान योग राहील। याशिवाय या दिवशी रवी योगही तयार होत आहे। सकाळी 7:15 ते 8:07 पर्यंत रवी योग असेल। या योगामध्ये सकाळी 7:15 ते 8:07 या योगांमध्ये पूजा आणि दान केल्याने तुम्हाला निरोगी आयुष्याचे वरदान मिळेल असे सांगितले जाते। सूर्य मकर राशीत कधी जाणार आहे तर 15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा मुहूर्त पहाटे 2:54 आहे। त्याच वेळी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल। त्यानंतर महिनाभर सूर्यदेव मकर राशीत राहतील। याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होणार आहे। मकर संक्रांतीचा शुभ काळ सकाळी 7:15 ते 9 इतक्या वाजेपर्यंत आहे। मकर संक्रांतीला शुभ काळात स्नान करणे शुभ मानले जाते। या दिवशी पुण्यकाळ सकाळी 7:15 ते सायंकाळी 5:46 पर्यंत आहे। मकर संक्रांतीचा शुभ काळ 10 तास आणि 31 मिनिटांचा एकूण असेल। यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून काही गोष्टींचे दान करण्याला देखील महत्त्व आहे। येत्या सोमवारी म्हणजेच 15 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा होत आहे। या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी, त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे। शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे। यासोबतच आपल्या ओंजळीमध्ये म्हणजे अशा प्रकारे ओंजळीमध्ये तीळ घेऊन ते वाहत्या प्रवाहात अर्पण करावे। त्यानंतर तुम्ही पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा करावी। पूजेच्या वेळी सूर्य चालीसाचे पठण करावे। शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावा। जीवनात सुख शांती आणि ऐश्वर्य मिळावे यासाठी सूर्यदेवाची प्रार्थना करा। पूजा झाल्यावर दान केल्याने
विशेष असे पुण्य तुम्हाला प्राप्त होईल। ही झाली मकर संक्रांतीची बेसिक माहिती जी तुम्हाला देण्याचं माझं काम होतं। आता मी तुम्हाला सांगेल की मकर संक्रांती यावर्षी काळ्या रंगावर येत आहे, त्यामुळे असं सांगितलं जात आहे की या दिवशी शक्यतो काळं वस्त्र घालू नये। पण तुमची जर प्रथाच असेल, परंपराच असेल, कारण खूप ठिकाणी मकर संक्रांती दिवशी आवर्जून काळं घातलं जातं, त्याला एक शास्त्रीय कारण आहे की काळ्या रंगामध्ये ऊब असते आणि या दिवसात आपल्याला थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून काळा रंग घातला जातो। तसं तर आपण वर्षभर आपण तर स्वामी सेवेकरी आहोत किंवा कुणीही देवीला सुद्धा काळा रंग वर्ज्य मानला जातो, नवरात्रीमध्ये काळा रंग वर्ज्य मानला जातो, त्यामुळे आपण इतर वेळेस काळे कपडे थोडे कमीच घालतो। मात्र संक्रांती दिवशी काळे वस्त्र घालायला काहीही हरकत नसते। मात्र या वर्षीची संक्रांतच कोणत्या रंगावर आलेली आहे तर काळ्या रंगावर आलेली आहे, त्यामुळे काळा रंग घालण्याचं तुम्हाला शक्य होईल तितकं टाळा। तर मग कोणता रंग घालायचा तर तुम्ही हिरवा घालू शकता, लाल घालू शकता, चॉकलेटी घालू शकता, पिवळा घालू शकता, आंबा कलर, केशरी, गुलाबी असे कलर तुम्ही या दिवशी घालू शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी बांगड्या काळ्या रंगाच्या सोडून कोणत्याही रंगाच्या बांगड्या घाला। जर सुतकातल्या पिरियडमधल्या बांगड्या तुमच्या हातात असतील तर त्या अवश्य बदला। त्या बांगड्या कधीही म्हणजे कमी पिरियडमधल्या एक वेळ चालतात, पण सुतक कुणाचं येऊन गेलं असेल तर बांगड्या तुम्ही ताबडतोब बदला। या दिवशी दान करण्याचे अतिशय पुण्य आहे। तुम्ही तांब्यामध्ये जर भरून काळे किंवा पांढरे तीळ कोणत्याही एखाद्या ब्राह्मण गुरुजींना किंवा कुणी गुरुजी मिळत नसेल तर कोणत्याही देवळामध्ये सूर्याचं मंदिर असेल तर जास्त चांगलं, सूर्य मंदिरामध्ये जर ठेवून आलात किंवा कोणत्याही मंदिरात ठेवून आलात तर तुम्हाला दान केल्याचे पुण्य मिळते। मकर संक्रांती दिवशी हळदी कुंकूची अतिशय छान अशी प्रथा आहे। तुम्हाला शक्य होईल तर सौभाग्याची ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींचे दान तुम्ही या दिवशी अवश्य करावेत। आणि या दिवशी सूर्यपूजनाला विशेष असे महत्त्व आहे, त्यामुळे तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला 5 लाल मिरचीचे दाणे घालायचे आहेत, त्याचप्रमाणे काळे तीळ घालायचे आहेत, हळदी कुंकू घालायचं आहे, फूल घालायचं आहे आणि सकाळी सकाळी सूर्याला तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे, उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। हे उगवत्या सूर्याला जे आपण अर्घ्य देतो त्या पाणी खाली पडू नये जमिनीवर, याची काळजी घ्या। तिथं खाली एखादी परात ठेवा, त्या परातीमध्ये ते पाणी ठेवलं जाईल, असं म्हणजे पडेल अशा प्रकारे वरून तुम्हाला ते पाणी असं सूर्याला घालायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी झाडाला घालायचं आहे। मकर संक्रांती दिवशी तिळाचे उटणे म्हणजे तिळामध्ये थोडंसं बेसन घालून तिळाचे उटणे लावण्याची ही पद्धत आहे। पण आमच्याकडे काय पद्धत आहे की प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये तुम्हाला भोगी दिवशी आणि मकर संक्रांती दिवशी प्रत्येक जण आंघोळीला जात असेल त्याच्या बादलीमध्ये चिमूटभर तीळ तरी घालायचे आणि प्रत्येक स्वयंपाकामध्ये त्या दिवशी तीळ घालायचे। आता आमच्याकडे या दिवशी तिळा गुळाची शेंगदाण्याच्या कुटाची अशी पोळी केली जाते, काही ठिकाणी पुरणपोळी केली जाते। तीळ गुळ या दानाला या दिवशी अखंड जास्त महत्त्व आहे, त्यामुळे कुणी नाही तर तुम्ही एखाद्या मंदिराबाहेरची लोक बसतात त्यांना तिळागुळाचे लाडू वाटा, चिक्क्या वाटा, काहीही दान करा, जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही या दिवशी दान करू शकता। मात्र तिळाच्या आणि गुळाच्या दानाला या दिवशी जास्तीत जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि हळदी कुंकवाला या दिवशीपासून हळदी कुंकू चालू होते। संक्रांती दिवशी हळदी कुंकू केले तरी चालेल, मात्र मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही यावर्षी काळ्या साडीला थोडंसं कमी महत्त्व द्या। मात्र तुमच्याकडे जर परंपराच असेल की तुमची सासूबाई वगैरे जर म्हणत असतील की नाही काळच घालायचं, लहान मुलांना काळा फ्रॉक घालून मुलींना 5 वर्षाच्या आतल्या मुलांना बोरनहाण केलं जातं, त्यांनाही काळ्या कपड्याच्या ऐवजी जर तुम्ही वेगळे कपडे घालू शकत असाल तर नक्कीच घाला। मात्र प्रथा परंपरा मोडून काही करू नका। जर तुमच्या घरामध्ये तशा प्रथा परंपरा असतील आणि मी सांगितल्यामुळे जर घरामध्ये काही उगाचच वादंग निर्माण होत असेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांचे अवश्य ऐका। सांगणे माझं काम आहे, ऐकायचं किंवा नाही किंवा तुमच्या घरातल्या प्रथांनुसारच तुम्ही चाला हे मी तुम्हाला सांगेन, कारण प्रत्येकाच्या घरची एक वेगळी रीत असते। या दिवशी देवांना सुद्धा तिळाच्या पाण्याने स्नान घालायचं आहे, आपल्या स्वामींना सुद्धा पाण्यात तीळ घालायचे किंवा सरळ तिळाचं उटणं करायचं, थोडे तीळ भाजायचे, थोडंसं बेसन पीठ घ्यायचं, मिक्सरमधनं फिरवायचं आणि प्रत्येक देवाला आपल्या गुरूंना आणि प्रत्येक देवांना तिळाच्या उटण्याने स्नान घालण्याची पद्धत या दिवशी आहे।
तर तुम्हाला थोडक्यात मकर संक्रांतीची मी माहिती दिली। अजूनही पुढे मकर संक्रांतीचे भरपूर व्हिडिओ येतील, ते तुम्ही बघण्यासाठी व्हिडिओला अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। बेल आयकॉनचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। बाकी श्री स्वामी समर्थ।